डोळ्यातून हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे। पेनाचं टोपण श्वसन नलिकेत अडकल्याने 7 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेत दुर्दैवी घटना घडली आहे। अवघ्या 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलीच्या श्वसन नलिकेत टोपण अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली। अर्चना खैरनार असा दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे। अर्चना खैरनारचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या शाळेसहित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। शाळेत अर्चना खैरनार हातात पेन घेऊन लिहित असताना तिने टोपण तोंडात टाकलं। त्यानंतर हे टोपण तिच्या श्वसन नलिकेत अडकलं। यामुळे अर्चनाला असह्य त्रास होऊ लागला। तिच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात विद्यार्थिनीला उपचारासाठी दाखल केले, परंतु श्वास गुदमरल्याने अर्चनाचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला। आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने पेनाचं टोपण तोंडात टाकलं। पेनाचं हे टोपण तिच्या श्वसन नलिकेत अडकलं। ही बाब लक्षात येताच वर्ग शिक्षकांनी श्वसन नलिकेत अडकलेलं टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला। त्यानंतर तिच्या आजीला बोलवून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान अर्चनाचा मृत्यू झाला। आज तिचं दुर्दैवाने निधन झालं।